पण नाही या प्रश्नाचा जबाब तुला विचारेल त्याचं उत्तर घेईल. तीन रंगी दर्यान येतय जाळाबाई टाकतय पण माशाचा खवाळ नाही. किती दिस झाले करतालाय काय खातालाय का आणि दत्तलाय बाय कसो जो खरो सत्याने माझ्या शेजाऱ्याने केले शेजाऱ्याने केलेली 100 वैरी वय पत्कारले पण एक शेजारी वय शेजाऱ्याचा बरा बघावला नाही. नेराने बघा सत्यालाच केले आणि माशा बाहेर गेले. कोणाचा हात उठून 4 मासे वाईट होते पण कोण कधी दाखवता नाही. निवैताच केले शेजाऱ्याच्या सणांना मासे वाईट धरून लावले शिकायले आणि मी स्वतः माझ्या बाहेर व्हायला मेरे माझ्या आधी येतात जाळाबाई टाकतात आणि सगळा बाई टाकून घेऊन जातात. माझ्या नशिबात काय काय नाही या खवाळ मिळणार शिवाय माझी परिस्थिती झाली आहे. काय करतलंय काय करतलंय का आणि खातलंय काय आणि जगतलंय हे दाखवा काय म्हणतो जो सत्याना शेजारी नाही करू मग केलो आहे कोणी हे दाखवा काय म्हणतो. हा होय रे माझ्या खापऱ्यावर देवाचं पोट झालो. खापऱ्या देवा पण मी फसवले गेल्या वर्षात टकावाय सांगलाय तुका मी नाल कोंब देतलंय पण नाल कोंब देऊ नाही आणि खापऱ्यात माझ्या माझ्या बाहेर गेला. देवाचं वाईट कोण झालो मग असा वाईट करताय देवा सांग नावाय करताय. गेल्या वर्षीचं नाल कोंब आणि ह्या वर्षीचं नाल कोंब वाईट का देताय. तिथलाय म्हणजे तिथलाय शब्दापाय पाठी येऊ नाही कारण माका खवाळाय आता गावणार आहे. काय करतलंय तेव्हा आता सांगावे करताय तू होय महाराजा बा माझ्या खापऱ्या देवा होय महाराजा खायच्यावर तू जाग्यावाल्या होय महाराजा तुमचा दोघांचा गणित त्याग करा होय महाराजा त्याच्यात पण माका धरा. होय महाराजा गेल्या वर्षाचा नाल कोंबो आणि ह्या वर्षाचा नाल कोंबो तुका दितलं उद्या दितलंय दितलं उद्या दितलंय दितलं उद्या दितलंय हे दाखवा. सकाळी वय काय खाम ना बारीकचा आराम करू हॉटेलून बरे होय महाराजा असा दे काटे एक जाळावाई टाकले आता बघतोय मासो माका कसं गावात नाही खापरो देव माझ्या कसं करो आणि माझ्या मासो वाईट करो मी माझं शंभर काढतलंय. काय करा ये घालू माझा काय केला तर केला माकावय मारलो माका मारलो म्हणजे माकावय नाही मारलो कोंबोय मारलो आणि माझ्या झटले मेवले ना छोडले मेवले माझा काय स्वागत नाही केला अजूनही आठवतात आणि माझा कोंबोय कसलो घातलो आता ऐक
मंडळी गजाल सांगताय सासूरवाडी Maka ada kita toko pomnya. Maka ada kita ganggu pomnya. आता सवय करतो जळा आवडते आणि केव्हा पण हात याला नेमको गेला वैलांडर गेलं थायलंड गेलं ह्याचं काय पत्तो नाही बापाशी रे ए बापाशी हडे कुठना ओढत काय
भेटती आहे काय गावला काय ना गावला आज 8 दिवस झाले तेव्हा गावला म्हणून काय विचारतो आज गावला म्हणजे गावला काय गावला गावला अरे गावला काय का गावला आला तो फाटे घेऊन झाला टाकलं फाटे बाप्पा काय मासे खबर गावले किती गावले खापरो पावलो खापरो पावलो. आणि मासो गावलो आता खासदार पण ठोकतो इनका पाछाडी भरलो आता हे टाके टाके मारते लवकर आहे बाजारात लवकर ये. आणि लवकरात लवकर वाढायची हा बेटी ना भरपूर ऐका का आणलं अरे भर भेटला हडे थडे काय माहिती का उतारी आहे होय होय उतारी काय काढलो लागलो कसा भरा भरा लागा ते कित्यांना लोक हाणलं काय? कित्यांना लोक काय हाणलं कित्यांना? सुनता देतो तोंडात पाडणार तुझ्याकडे तुका तुझ्याकडे चला कसं चला म्हणजे का भाडे बघा पाठ करायचं काहीतरी बोला नको आपण आता पाडून लावू आता बघतोय वाटेल एरडा छोटी झाल गाव यायला तो नको मग तू जर ये आता काय तू हो, काय पटकन बरं आपला. तू काय मला गो खाण्यान मला जाता आता गेला हो सर्व देखील छट करू नको हा बघल्या एक दशावतारी नाट्य कलाकार ज्ञानेश्वर गावकर यांच्याने या बक्षीस दिला. ज्ञानेश्वर गावकर यांचे आभार मानते देवा त्यांचा तुमचा आणि तुमच्यावर आमचा बारा करून बारा तुमचा. तसाच आमच्या सुंदर स्वरूपीची भूमिका करणारे श्री नीलकंठ सावंत यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी चव्हाण कुटुंबीय राहणार आवळेगाव यांनी हे 200 रुपयाचे पार्सल आहे. चव्हाण कुटुंबीय आवळेगाव यांचे आभार. त्याचप्रमाणे भगवान मराठे यांनी सुद्धा नीलकंठ सावंत यांच्यासाठी हे बहुमूल्य 100 रुपयाचं पार्सल आहे. भगवान मराठे यांचे आभार. नीलकंठ सावंत यांच्या वतीने याचा स्वीकार. तसंच आमचे मित्र कुमार पांडुरंग गावकर राहणार पारकोली तालुका सावंतवाडी यांच्याने हा दिला. आमचे मित्र कुमार पांडुरंग गावकर राहणार पारकोली तालुका सावंतवाडी यांचे आभार मानते. तसाच अनिल नेरुरकर भाई बाबाशी दिला. अनिल नेरुरकर यांचे आभार. तसाच बबन केरकर यांच्याने माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी 500 रुपयाचा पार्सल आहे. बबन केरकर यांचे आभार मानते. तसाच आमचे मित्र प्रसाद टेमकर यांच्याने या दिला. तसाच अक्षय नाईक राहणार आमळोस यांच्याने 500 रुपये बक्षीस दिला. अक्षय नाईक आमळोस यांचे आभार मानते. तसाच विश्राम धुरी बेनवाडी माणगाव यांच्याने या बक्षीस दिला. विश्राम धुरी बेनवाडी माणगाव यांचे आभार. तसाच भाई शिरसाट राहणार नागवे कणकवली यांच्याने या दिला. भाई शिरसाट नागवे कणकवली यांचे आभार मानते. तसाच कैलासवासी लोकराजा लोकमान्य ज्यांनी रसिकांच्या मनात अगदी अधिराज्य गाजवलं असे कैलासवासी सुधीरजी कलिंगणजी अजिंक्य तारा म्हणून ज्यांची ख्याती किती आहे असे कैलासवासी सुधीर कलिंगणजी यांच्या स्मरणार्थ दिलीप भोगले राहणार मसुरे बागायत यांच्याने या दिला. तरी कैलासवासी लोकराजा लोकमान्य सुधीरजी कलिंगण यांच्या आत्म्यास परमेश्वर करी चिरशांती लाभाची अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि दिलीप भोगले मसुरे बागायत यांचे आभार मानते. देवा त्यांचा तुमच्यावर आमचा बारा करून बारा करूचा. मी म्हणतो माझा तेवढं त्याच्यातला नो कोणाकडे वाचा नजरेत बघू त्याला म्हणजे जोडीदार बरेच जोडीदार मी हे सगळं मित्र तुला सांगतो. या काय नटवर्य नटसम्राट कैलासवासी लोकराजा सुधीरजी कलिंगण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिलीप भोगले यांनी बहुमूल्य 100 रुपये पार केले. कैलासवासी लोकराजा सुधीरजी कलिंगण यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी ही ईश्वरी प्रार्थना करू. दिलीप भोगले यांचे आभार मानून या पार्टीला स्वीकार. त्याचप्रमाणे सुमित माधव यांनी बहुमूल्य 500 रुपये लाभावी दिला. त्याचप्रमाणे आमचे निवृत्त PS आहे सन्माननीय लक्ष्मी तावडे साहेब यांनी बहुमूल्य पार्टी दिला. त्याचप्रमाणे मुकुंद नेरुळकर शिवांक मेस्त्री आणि सविता शेट्टी बहुमूल्य 200 रुपये पार केले. सर्वांचे आभार मानून याही पार्टीला स्वीकार. तसाच सुमित माधव यांच्यानी माझ्या कलागुणाचा गौरव करूच्यासाठी या 500 रुपयाचा बक्षीस दिला.
सुमित माधव यांचे आभार मानते. तसंच राजन पालेकर राहणार तुळस वेंगुर्ला मुंबई राहणार गोरवली यांच्यानी या बक्षिसीला राजन पालेकर राहणार वेंगुर्ला यांचे आभार मानते. तसंच चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाचे सल्लागार श्री सुहास चव्हाणजी यांच्यानी या बहुमोलाचा बक्षिसीला चेनवणकर दशावतार नाट्य मंडळाचे सल्लागार सुहास चव्हाण यांचे आभार मानते. देवान त्यांचा तुमच्या बरोबर आमचा बरा करूचा आणि बरा करू. आणि पहिले बाहेर त्यांच्या गेले होते. हो वाट बघतो. हे बघ काय वाट. या काम कर. बाजारात जर गेलं तर मग काय कॉल येऊ दे. काय खुळावलं का? सांगूच खुळावलं. अरे ह्या जर कोणा ऐकत ना आणि सांग ना ती सांग जायची तोंडा. काय झाला का? तुझ्या घालूच्या आधी माझा माझा नुकसान पडतो तिथे. काय म्हणलं ती? हा. काय सांगलं ती? आता ह्या वयात तुका पोर वया. अरे आता ती लगीन करताना येताना पोर जर घरात असताना तुका आता लगीन करूची खुळा यावं. अरे काय बोलताय काय ती? आता असं जागे तुझा तेव्हा दादा बोलतो. काय म्हणजे मी बोलला तुझ्या वेळी लक्षात येऊ काय 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 पोर म्हणजे कसला पोर. असला ना. अगो आता मग कसली पोर हवी. आता माझं कसं काय? लगीन करतो माझी हडा गेली बस ना. घातले रवले 5 कधी जाती सांगा घेऊचे या चार माणसं ठेंगावर जाती सांगायची नाही. माका लगीन नको. मध्ये तो कोंबड्याचा पार घेऊन येऊ नका. कोंबड्याचा पार घेऊन येऊ हे नका. पहा. मग अरे आपल्या आधी सांगत नाही. आणि या काम कर. या खैतूल घेऊन ये. काय खैतूल. गबराव मी आता काय करूचं नाही. मला काय जमात नाही. पैसा गेला. अगो पाण्यात लावून करून दो. हा. समजलं. होय. पाण्यात ठेवा नवा नळू बरोबर. हो. काय करा खैतूल घेतला का काय? अरे पण मी यासाठी लोक. थोडे गेलोय का नाकाचा विचारतो. नाकाचा विचारत लोक का काय? पापूस तुझी उदारी देतो कधी देतो कधी त्यांना मी काय सांगा बघा होता त्याच्यातले ती. तुझ्या खिशातले जी- अगो बाबा ही भागवताला कोण? मी नाही देत. बरं, ठीक आहे. मी सांगा. आता लवकर जा हा. आणि लवकर ये. हा? आता भूक लागली. हा? जा. आता भरपूर आता ये गावतो. काय सांगा होतं म्हणजे केळवा सांग ना. तू मासे कशावर इकतो बाजारात? कशावर? मी अजून पर्यंत अरे रोज खपायचे तसे रोज खपायचे कसे? नाका ना. या काळात लाच साडीवाला वर्गा तुझ्या बघायला काय म्हणतो? काय म्हणतो? वाच काय म्हणतो? वाच. खाली का मारून ठेवतो ना? सांग. हा? लाल साडी वालीचं काय? हा. काय सांग ना एका काय दाईला. सांगा? एका दाईला. हा. तर त्याचं काय वय सांगतो? काय सांगतो? काय सांगतो अरे तुला? आता कसं करताला ये सांग. आता मागा घालून येते आहे. हा? आता सांगते ते. काय तर लाल साडी आता काय कसा काय तुझं नाव आहे? ते का मी हेच म्हणतो. हा तू सांग. लाल साडी वाला पोरी. हा असा झुटबुट वालो येता काय म्हणतलो? हा काय म्हणतलो? काय सांगतलो? कुंटा कुंटा वाला कुंटा.
इकडे तिकडे कोणतरी बघी कोणतरी शिटी मारी कोण कोण छुटछुट करी फुटफुट करी आणि आपण लक्ष या तुझा चेडू असतो. या तुझा चेडू असतो. कोणी शोध करण्याचा खूप करणे. बाकी मला काय करू? काम घराकडे का आणि आग घालून घेऊ. अरे कोणता घरादारा खाणे ना. अरे तुझी लवकर ये वाट बघते माझा मी बोलायला लागली. तांदूळ घालून चलू कधी आता झाला